नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आपला मॉर्निंग रुटीन कोर्स जून महिन्यापासून पुन्हा सुरू करत आहोत. आपल्या या मॉर्निंग रुटीन कोर्समध्ये त्याचं स्वरूप काहीसं बदललंय, तर त्याबद्दलची सगळी माहिती आपण थेट कांचनकडूनच विचारूया. कांचन, तुझं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. कांचन, आपला मॉर्निंग रुटीन कोर्स आपण जून पासून पुन्हा सुरू करतोय, तर त्याचं नाविन्य काय, म्हणजे स्वरूपाबद्दल काय सांगशील? सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण 21 दिवसाचा मॉर्निंग रुटीन कोर्स जो आहे त्यासाठी आपण एक स्कॉलरशिप आणली आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी थोडक्या काही रुपयांमध्ये हा कोर्स पूर्ण करता येणार आहे. ऍक्च्युअल कोर्सची फी 3,000 रुपये, पण तुम्ही जर ह्या स्कॉलरशिपला अप्लाय केलं तर तुम्हाला अगदी कमीत कमी रुपयांमध्ये थोडीशी ऍडमिशन फी आहे आणि एक डिपॉझिट आहे. 21 दिवसांचा कोर्स पूर्ण झाला की तुम्हाला हे डिपॉझिट परत मिळणार आहे. आणि ही स्कॉलरशिप मला सांगायला आनंद होतो की हाऊसवाईफ्स म्हणजे होम मेकर्स ज्या आहेत, आपल्या गृहिणी आहेत, आणि विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी विशेष करून आहे. तर तुम्हाला फक्त आमच्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्ही या स्कॉलरशिपला अगदी एका मेसेजमध्ये अप्लाय करू शकता. खरंच म्हणजे खूप मोठी अशी सुवर्ण संधी तू आपल्या होममेकर्स म्हणजे आपल्या गृहिणी आणि विद्यार्थी वर्गाला देत आहेस. पण तुझे हे 2 स्तर निवडले, म्हणजे हे जे 2 विभाग आहेत, म्हणजे त्यांनाच का स्पेशली आपण स्कॉलरशिप देतोय? ह्यांना स्कॉलरशिप देण्यामागचं कारण हे आहे की आत्ताच एक सर्वे आला आहे ज्याच्यामध्ये वर्ल्ड वाईड म्हणजे जवळपास 13 लाख स्त्रियांचा सर्वे केला गेलाय. त्याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या 2 मधून 1 स्त्री म्हणजे जवळपास 50% स्त्रिया जगभरातल्या ह्या डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक आरोग्याने त्रस्त आहे. त्यांना वर्क लाईफ बॅलन्स जमत नाहीये, किंवा घरातलं कामं किंवा ऑफिसची कामं, डेडलाईन्स, मुलांच्या जबाबदाऱ्या, अशा कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी त्या डिस्टर्ब आहेत. तर त्या सगळ्या स्त्रियांना कुठेतरी आपण एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण त्यांचं मानसिक आरोग्य जर वेळीच चांगलं झालं तर त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य खूप छान पद्धतीने जाऊ शकेल. त्यांना शारीरिकरित्या सुद्धा आजार कमीत कमी होतील. आणि विद्यार्थ्यांना देण्यामागचं कारण म्हणजे ही आपली नवीन पिढी आहे जी उद्या भविष्यात आपल्या देशासाठी, कुटुंबासाठी काम करणार आहे, तर ती सक्षम व्हावी म्हणून या दृष्टिकोनातनं हे आपण 2 गट निवडले आहेत की जेणेकरून त्यांना स्कॉलरशिप मिळून हा कोर्स त्यांना करता यावा. खूपच, म्हणजे तू आता जो आकडा सांगितलास, म्हणजे समाजाच्या पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती सुद्धा हा मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आहे, आणि त्याचं खरंच प्रमाण स्त्रियांमध्ये सुद्धा खूप आपल्याला दिसून येतं. तर तू आता ही जी स्कॉलरशिप सांगितलीस, तर त्याच्यामध्ये तू काही सवलती देणार आहेस, काही डिपॉझिटरी सिस्टम त्याच्यामध्ये असेल. मग हा म्हणजे जे म्हणतेस पैशाचं पाठबळ एक देण्यासारखंच आहे. मग तुला असं का वाटलं की आपण हे पैशाचं पाठबळ किंवा आर्थिक पाठबळ या 2 विभागांना द्यावं आणि हा मॉर्निंग रुटीन कोर्सची नवीन रचना आपण समाजासमोर आणावी, असं तुला वाटलं? हे जर 2 वर्ग तू बघितलेस ना, तर हे फायनान्शियली सपोर्टेड किंवा डिपेंडेंट असं आपण म्हणू शकतो. कारण होम मेकर्स म्हणा, ज्या स्वतः कमवत नाहीयेत किंवा कमवतायत पण ते पुरेसं नाहीये, आणि दुसऱ्या गट आहे आपला विद्यार्थी, ते तर पूर्णतः 100% हे फायनान्शियली आपल्या आईवडिलांवरती किंवा स्कॉलरशिप्स वरती, कुठल्या ना कुठल्या किंवा पार्ट टाइम जॉब वरती अगदी थोड्याशा पैशांसाठी डिपेंडेंट असतात. तर ह्या दोन्ही गटांना जेव्हा नवीन काहीतरी करावंसं वाटतं तेव्हा परमिशनची गरज पडते, आणि ही परमिशन जे त्यांना पैसा पुरवतात त्यांच्याकडनं घ्यावी लागते. आता त्यांच्या दृष्टिकोनातनं ह्या गोष्टी गरजेच्या असतील की नाही हे खूप महत्वाचं ठरतं. तर हे सगळे निकष आपल्याला दूर करून त्यांना ते स्वातंत्र्य मिळावं आर्थिकरित्या, की मला काहीतरी माझ्या स्वतःसाठी करावंसं वाटतंय आणि ते करताना मला आर्थिकरित्या कोणाला विचारायची गरज नाहीये याच्या पुढे, आणि मला हा कोर्स अगदी माझ्याकडे असलेल्या पैशांमध्ये करता येण्याजोगा होऊ शकतो. म्हणून आपण आर्थिक मुद्दा इथे खूप महत्वाचा धरला आणि स्कॉलरशिप मध्ये आर्थिक पाठबळ देण्याचं ठरवलंय. खरंच, म्हणजे खरंच तू प्रामाणिकरित्या प्रयत्न करून या दोन्ही विभागांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं करण्यामध्ये तुझा खूप म्हणजे हातभार लागणार आहे या आपल्या मॉर्निंग रुटीन कोर्समुळे. आपण ज्यावेळी सुरुवात केली ना, त्याचवेळी आपण म्हटलं की आपण
मॉर्निंग रुटीन नवीन स्वरूपात आणतोय. आता तू तर फी स्ट्रक्चरचं म्हटलंस की आपण स्कॉलरशिप स्वरूपामध्ये गृहिणी आणि विद्यार्थी यांच्यासाठी आपण स्कॉलरशिप आणतोय. पण मग आणखीन नवीन काय चॅलेंजेस आहेत मॉर्निंग रुटीन कोर्समध्ये? मॉर्निंग रुटीन कोर्स मधला चॅलेंजेस मध्ये पहिलं चॅलेंज हे असतं, आव्हान हे असतं की 21 दिवस सलग हा कोर्स असतो. तुम्हाला एकही दिवस सुट्टी नसते. रोज सकाळी एक ठरलेली वेळ आहे आपली, त्याच वेळेला तुम्हाला हा कोर्स करणं गरजेचं आहे. आणि कन्सिस्टन्सी आपण जी म्हणतो ती याच्यामधून आणण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण 21 दिवसामध्ये आपण खूप वेगवेगळे टेक्निक शिकतो. त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं एक कायझेन टेक्निक आहे, ज्यामध्ये 24 तासात तुम्हाला तीच गोष्ट करावी लागते, तरच ती तुमच्या ऑटो पायलट मोडमध्ये येते. तर असे खूप सायंटिफिक रिझन्स आहेत, त्या लक्षात घेऊन आपण हा कोर्स डिझाईन केलाय, त्याची रचना केली आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा चॅलेंजिंग भाग आहे, कारण बरेचसे विद्यार्थ्यांना हे जमत नाही 21 दिवस सलग पूर्ण करणं, किंवा 21 दिवस आहे म्हटल्यावरती काही लोक फार घाबरतात. तर हे सगळ्यात पहिलं महत्वाचं चॅलेंज आहे. सेकंड चॅलेंज हे आहे की कोर्सची रचना ही पहिले 7 दिवस आहेत ते फार इंट्रोडक्टरी आहेत, बेसिक स्वरूपाचे आहेत, पण नंतरचे 14 दिवस हे मेंदूचा कस किंवा भुगा पाडणार आहेत असे म्हणू शकतो. कारण आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर आपल्यातली सगळी निगेटिव्हिटी काढणं फार गरजेचं आहे. तर पुढचे 14 दिवस हे तुम्हाला कुठे ना कुठे स्वतःचं आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात, सेल्फ इंट्रोस्पेक्टरी आहे असं म्हणेन मी. आणि ते 14 दिवस बरेचसे आपल्याला रिअलायझेशन व्हायला लागतात की माझं काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी करेक्ट करावं लागतं. तर काही लोकांना ते पचनी पाडणं किंवा ऍब्झॉर्ब करणं फार कठीण जातं आणि त्यांना त्रास व्हायला लागतो. तर त्याच्याशी आपण सामना करणं गरजेचं आहे का, तरच आपलं मेंटल हेल्थ चांगली होऊ शकते. तर हे सेकंड चॅलेंज आहे. आणि तिसरं चॅलेंज आहे म्हणजे ह्याचा होमवर्क पूर्ण करणं. कारण रोज तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी असते. 21 डेज मध्ये 20 होमवर्क्स आहेत आणि रोज तुम्हाला एक प्रश्न असतो. तो प्रश्न तुम्हाला कुठेही लिहून दिलेला जात नाही, तो तुमचा तुम्ही लिहून घ्यायचा असतो. आणि त्याच्यासाठी भरपूर दिवसभरातला वेळ असतो की तुम्ही तो सोडवू शकता. प्रश्न अगदी साधे सोपे असतात, पण ते थोडेसे विचार करायला लावणारे असतात. तर हा मला वाटतं तिसरं चॅलेंजिंग पार्ट आहे आपल्या 21 डेज मॉर्निंग रुटीन कोर्स मध्ये. खरंच म्हणजे या 21 डेज मधून आपण ह्या 21 दिवसाच्या चॅलेंजेस मधून आपण आपल्याला घडवतो. पण काय म्हणतेस, म्हणजे बघ असं दिवसभराचं आपलं रुटीन असतं, म्हणजे मे बी आपण ऑफिसला जातो, गृहिणी असतो, स्टुडंट जातात, आपलं एक रुटीन ठरलेलं असतं. आणि आता तुझा जो शब्द आहे मॉर्निंग रुटीन, मग तुझ्यामध्ये काय वाटतं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मॉर्निंग रुटीन सेट करणं एवढं महत्वाचं काय आहे? बघ, आपण जर मेंटल हेल्थशी रिलेटेड काय करायचं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहील, हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. आता काही लोकांना असं वाटतं की निव्वळ मेडिटेशन केलं किंवा शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम केला म्हणजे पुरे. तर तसं नाहीये. तुम्हाला काही गोष्टी आहेत, जसं आपण म्हणतो ना मॅनिफेस्टेशन साठी अफर्मेशन किंवा व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स, असं काहीतरी करावं लागतं. तसं मेंटल हेल्थसाठी मला काहीतरी करावं लागणार आहे. पण ते नेमकं काय आहे, तर ते काय आहे हे आपण या कोर्समधून शिकतो. पण ते करायचं कधी जेणेकरून आपल्याला फायदा होईल, तर ते फक्त आणि फक्त तुमच्या सकाळच्या वेळात, जेव्हा तुम्ही फुल्ली चार्ज असतो आपण म्हणू शकतो आणि दिवस संपूर्ण पुढचे 24 तासासाठी तयार होत असतो, तेव्हा तुम्ही जर हे एफर्ट्स घेतले तर तुमचं मेंटल हेल्थ खूप चांगली राहते. तर जसं आपण झाडांना सकाळी उठल्यानंतर पाणी देतो आणि ती फ्रेश होतात, ताजी तवानी होतात, अगदी तसंच आपल्याला सकाळी एक छोटासा मेंटल हेल्थचा डोस घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज, मेडिटेशन, परफेक्ट स्क्वेअर नावाचा टेक्निक आहे आणि विजन ऍक्टिव्हिटी आहे. तर हे सगळं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचंय पौष्टिक आहारासारखं, आणि त्याच्यामुळे तुमची मेंटल हेल्थ खूप चांगली राहील. पण हे फक्त सकाळीच करायचंय, कारण त्याचा आपल्या प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातनं भरपूर फायदा असतो, जो दिवसभरातल्या इतर कोणत्याही वेळेला आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून माझा भर मॉर्निंग रुटीन वरती आहे. कांचन, म्हणजे आता बघ तू आपल्या जे चॅलेंजेस सांगितलेस त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यास, म्हणजे मेडिटेशन आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत. आता आपण जर बघितलं ना की आपल्या सोशल मीडियावरती आपल्याला वेगवेगळे कोर्सेस, क्रॅश कोर्सेस, 1 दिवसाचे, 2 दिवसाचे, म्हणजे फक्त मेडिटेशनसाठी
फक्त एक्सरसाइजसाठी, आपल्या रिलेशनशिप गोलसाठी आपल्याला छोटे छोटे कोर्सेस दिसतात. आणि हे जरी आपण कोर्सेस केले किंवा 7-8 दिवसाचा, आणि तुझा तर कोर्स म्हणजे मॉर्निंग रुटीन तू म्हणतेस 21 दिवसाचा आहे, तर असे जर काही कोर्स असतील ना, तर ते रेकॉर्डेड असतात. म्हणजे ऑलरेडी त्यांनी ते रेकॉर्ड केलेले असतात आणि ते ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला दिले जातात. मग तुझा भर असा 21 दिवस सातत्याने ऑनलाईन स्वतः प्रेझेंट राहून देण्यावरती का आहे? मला इथे सुरुवातीला असं सांगावं लागेल की काउन्सिलर आणि कोच मधला फरक. आता काउन्सिलर जर तुम्ही बघितलं तर तो काय करतो, तुम्हाला एक सल्ला देतो आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला ते कसं आत्मसात करायचंय, की मला हा प्रॉब्लेम आहे, तो एक सोल्युशन सांगतो की असं असं तुम्ही करू शकता. पण कोच मध्ये फरक आहे. म्हणजे क्रिकेटचा कोच बघा किंवा फुटबॉल गेम्स मधले, की ते तुमच्या बरोबर फील्डवर तिकडे उपस्थित असतात आणि ते तुम्हाला प्रत्येक टप्प्याला करेक्ट करत असतात की नाही तुझं हे चुकतं, ही स्ट्रॅटेजी पाहिजे, असा विचार पाहिजे, तू इकडे बघितलं पाहिजे, तुझी बॉडी लँग्वेज अशी असायला पाहिजे. एक्झॅक्टली आपल्याला हेच मेंटल हेल्थच्या बाबतीत करायचंय की 21 डेज मी तुम्हाला रोज फोन करणार आहे, रोज सकाळी उठवणार आहे, उठायला भाग पाडणार आहे, तुम्हाला समोर बसायचंय, तुम्हाला ऑब्झर्व करणार आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला कोर्स समजतो तेव्हा मग मी आणखीन त्याच्यात काहीतरी भर घालते किंवा पुढे सरकते. पण समजत नाहीये तेव्हा त्याची भाषा, त्याची स्ट्रॅटेजी किंवा उदाहरणं ही ताबडतोब तिथल्या तिथे बदलता येतात मला. म्हणून मला लाईव्ह कोर्स करण्यामध्ये इंटरेस्ट आहे की जिकडे आपण ऑडियन्सशी ऍक्च्युली कनेक्ट होतो. त्यांना काही शंका असेल तर तिथल्या तिथे सॉल्व्ह करता येते. कोणी प्रश्न विचारला बॅच मधून तर त्याचा फायदा इतरांना सुद्धा होतो, जे रेकॉर्डेड कोर्स मध्ये होऊ शकत नाही. रेकॉर्डेड कोर्स हा ए माणसासाठी पण तोच आहे आणि बी साठी पण तोच आहे. इथे तसं नसतं. इथे भाषा बदलली जाते, उदाहरणं बदलली जातात, सांगण्याची पद्धत बदलली जाते. तुम्हाला ऍक्च्युली काही कळतं आहे की नाही हे तुमच्या विजन ऍक्टिव्हिटीज मधनं मला कळतं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या सेशन मध्ये बदल करण्यात येतात आणि काही गोष्टी पुन्हा पुन्हा भर देऊन सांगण्यात येतात. सो हे सगळं ना फक्त लाईव्ह मध्ये शक्य आहे आणि कोच हा तोच माणूस आहे जो लाईव्ह तुमच्या बरोबर तिथे उपस्थित असतो. सो ऍज अ लाईफ कोच अँड काउन्सिलर मला तिकडे उपस्थित राहणं आणि उपस्थित राहून ते बदल होतात की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे आणि ते मला करावंसं वाटतं. माझी स्वतःची ती जबाबदारी वाटते. म्हणून आपण कुठलंही सेशन रेकॉर्डेड देत नाही. आपण सगळे 21 दिवस लाईव्ह असतो आणि गरज वाटली तर 45 मिनिट्स ते 50 मिनिट्स 55 मिनिट्स पण होऊ शकतात जर आपलं डिस्कशन तेवढं महत्वाचं असेल तर. सो म्हणून आपण लाईव्ह कोर्स वरती भर देतो. खरंच म्हणजे तुझं प्रामाणिक प्रयत्न आहे की आपलं मानसिक स्वास्थ्य जे आहे, म्हणजे आता तू स्कॉलरशिप आपली गृहिणी विद्यार्थ्यांसाठी आहे, पण इतरही आपण मॉर्निंग रुटीन कोर्स जे देतो तो सगळ्या स्तरांसाठी असतात. आणि 1 to 1 जे म्हणतेस तू की समोरासमोर आपण संवाद करणं, तो विषय समजावून सांगणं फार महत्वाचं आहे. पण या सगळ्या आपण ज्यावेळी मॉर्निंग रुटीनचे कोर्स करतो, तुला बरेचसे असे पण सिनॅरिओज समोर आले असतील की लोकांना वेळ नसतो, सकाळचा वेळ बिझी असतो, मी एवढा वेळ नाही देऊ शकत, मी संध्याकाळी देऊ शकतो, म्हणजे असे काही तुझ्या समोर मुद्दे आले असतील तर त्याबद्दल तू काय सांगशील? असे बरेचसे मला कारणं देतात आणि ती चुकीची नाहीये. ते आपल्या जागी योग्य आहेत की सकाळी उठून डबे बनवायचे आहेत, मुलांना सोडायचं आहे किंवा ऑफिसला लवकर पोहोचायचं असतं, गाडी असते किंवा मुळात काही लोकांचे जे टीचर्स असतात त्यांची सकाळच्या शाळाच लवकर सुरू होतात. तर त्यांची कारणं त्यांच्याकडे योग्य आहेत. फक्त आपल्याला काय आहे की आपलं मानसिक आरोग्य आपण कारणं देत बसलो ना तर कधीच व्यवस्थित होणार नाही. तर आपण ज्या काही आयुष्याच्या टप्प्यावर आहोत, म्हणजे आपण आपल्या 20s 30s 40s मध्ये आहोत, तर तिथे तुम्ही एवढा विचार करा की आपलं आयुष्य जे जायचं होतं ते गेलं, पण पुढचं जे आयुष्य आहे, म्हणजे आपण जर 100 वर्ष हेल्दी आपल्याला जगायचं असेल तर पुढचं संपूर्ण आयुष्य मला फिजिकली आणि मेंटली फिट राहण्यासाठी काहीतरी करावं लागणार. तर ही सगळी कारणं फक्त 21 डेज साठी बाजूला ठेवा. तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि मेंटली आणि फिजिकली फिट आणि टॅबलेट फ्री लाईफ जगू शकता. हे मॉर्निंग रुटीन कोर्स मधनं अगदी प्रकर्षाने समोर येतं की बऱ्याच जणांचे फिजिकल हेल्थचे इश्यूज सॉल्व्ह झाले आहेत कोर्स केल्याने. 100% रिझल्ट आहे. आतापर्यंतचा फीडबॅक आहे की प्रत्येक माणसाला या कोर्सचा कुठल्या ना कुठल्या पातळीवरती फायदा झालाय. आता गमतीचा भाग म्हणजे एका
व्यक्तीने मला असं सांगितलं होतं की दिवाळी आहे ना किंवा नवरात्र आहे ना, मग मला कोर्स करता येणार नाही. पण गंमत अशी आहे की दिवाळी असू दे, नवरात्र असू दे, अगदी गणपती असू दे, तुमची सकाळ होणार आहे आणि रोज सकाळी तुम्हाला हे करायचंय. घरात सण असू दे, तुमची परीक्षा असू दे, काहीही असू दे, तुम्हाला रोज एक्सरसाइज करायचंय, मेडिटेशन करायचं, तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार. जर तुम्ही मला कारण देता म्हणजे तुम्ही ती स्वतःला देताय आणि तुम्ही या सगळ्या बेनिफिट्स पासून वंचित राहताय. तर मी म्हणेन एवढंच की प्रयत्न करा, 21 डेज सगळं जगातली सगळी महत्वाची कामं बाजूला ठेवा, कोर्स करा आणि बघा तुमची प्रोडक्टिव्हिटी लाईफ मध्ये किती सुधारणा होतात आणि होऊ शकतात. बरोबर, म्हणजे तू जसं म्हणालीस की 21 दिवसांमध्ये आपण स्वतःला नवीन घडवू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये चांगले नवीन रंग भरू शकतो. आणि जसं आपण रोज जेवतोय तसं आपण रोज मेडिटेशन आणि एक्सरसाइज करणं आपला हा मॉर्निंग रुटीनचा भाग झालाच पाहिजे. मला कांचन याच्या पुढचा तुला प्रश्न विचारावा लागतो की मानसिक स्वास्थ्य हे कुठेतरी दुय्यम दर्जाचं म्हणजे नगण्य आहे त्याला महत्व. आणि ही बाब जी आहे मानसिक स्वास्थ्याची ही खुलेपणाने बोलली जात नाही. शारीरिक स्वास्थ्यावरती आपण डॉक्टरकडे वगैरे जातो, पण असा कुठला तरी कोच, मेंटल कोच या वेलनेस कोच आपल्याला म्हणता येईल, त्याच्याकडे जाणं म्हणजे कुठेतरी आपल्याला मेंटली प्रॉब्लेम आहे असं अजूनही मत आपल्या या समाजामध्ये आहे. तर त्याच्यावरती तू काय म्हणशील? अगदी बरोबर आहे तुझं. कारण आपल्याला ना कल्चर आपण म्हणतो सांस्कृतिकरित्या आपल्याकडे असं कल्चरच नाहीये. जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक व्यक्तीचा एक सायकोलॉजिस्ट म्हणजे सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट काही एक काउन्सिलर असतो आणि डेंटिस्ट असतो त्याचा स्वतःचा पर्सनल, कारण दातांची काळजी घेण्यासाठी, आणि फिजिशियन जो आपला नॉर्मल डॉक्टर आहे. हे 3 त्याचे ठरलेले असतात. म्हणजे ह्या तिघांकडे तो कधी ना कधी जातच असतो. आपल्याकडे हे कल्चर नाहीये. आपल्याकडे फक्त आजारी पडलो की डॉक्टरकडे जायचं आणि खूप सिरियस काही प्रॉब्लेम असेल तर एक्सपर्टला भेटायचं. त्यामुळे मुळात हे कल्चर नसल्यामुळे आपल्याला कधी जावं लागलंच तर मग ते कमीपणाचं वाटतं. तर लक्षात घ्या की कमीपणाचं वाटण्यापेक्षा आपली मेंटल हेल्थ त्यापेक्षा खूप महत्वाची आहे. कारण रोज तुम्ही एखादा प्रॉब्लेम इग्नोर केला की मला डिप्रेशनचा त्रास होतोय, मला एन्झायटी होते, मला झोप नाही लागत आहे रात्रभर, तुम्ही आज दुर्लक्ष कराल, उद्या कराल आणि तुम्हाला दिसेल की काही दिवसानंतर, महिन्यानंतर तुम्हाला सिव्हिअर फिजिकल हेल्थ इश्यूज होतात आणि ते इतके भयानक असतात आणि त्यामध्ये आपला भरपूर पैसा, मेहनत, वेळ आणि आयुष्याचे खूप चांगले दिवस वाया जातात. हे सगळं दुष्टचक्र थांबवण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रोग्राम करावं लागेल की मला वेलनेस कोच किंवा हेल्थ कोचची गरज आहे आणि ते मला ट्रेन करतील अशा पद्धतीने की जेणेकरून मला गंभीर आजार होणार नाही आणि जे डे टू डे गोष्टी आहेत, इमोशनल आपण म्हणतो ना अप्स अँड डाऊन्स, ते मला इझिली हँडल करता येईल. पण ते सक्षम करण्यासाठी जसं आपण शाळेत जातो आणि ABCD पासून शिकतो आणि मग आपल्याला शब्द आणि वाक्य लिहिता येतात, अगदी तसंच आहे. तुम्हाला छोट्या छोट्या काही कॉन्सेप्ट इथे शिकवल्या जातात जेणेकरून तुम्हाला दैनंदिन आयुष्यातले खरे प्रॉब्लेम्स, समस्या त्यांना सामोरं जाता येईल. मॉर्निंग रुटीन बद्दल त्याचे जे काही कंगोरे आहेत, धागे दोरे आहेत, किंवा तू या मॉर्निंग रुटीनच्या 21 दिवसामध्ये काय काय शिकवतो त्याची खूप सुंदर अशी माहिती दिलीस. तर तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की आपली भावनिक, बौद्धिक, शारीरिक आपल्या क्षमतेला वाढवण्यासाठी आणि आपल्याला नवीन स्वरूप, नवा जन्म देण्यासाठी मॉर्निंग रुटीन कोर्स करणं फारच गरजेचं आहे. तर आपण सगळ्यांनी जॉईन होऊया जून महिन्यामध्ये. कांचन, काय म्हणतेस? येस. आणि आपल्याला जो नंबर तुम्हाला खाली दिसतोय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्वरित आपल्या मॉर्निंग रुटीन त्या कोर्सला सहभागी व्हा, कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या नवीन अस्तित्वाची जाणीव करून घ्या.